नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय आहे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार. आपण म्हणाल अजून निकालच लागला नाही आणि मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल चर्चा करतोय. होय, आपण याबद्दल यासाठी चर्चा करत आहोत की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निकालापूर्वी आम्ही अंदाज वर्तवत आहोत. आजपर्यंत तुम्ही पाहिले की सत्ता कोणाची येणार, काय होणार, काय नाही हे बघत असताना आज आपण पाहत आहोत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार. तर चला पाहूयात महाराष्ट्राच्या संभाव्य यादीत कोणाकोणाचे नाव आहेत. आज मी तुम्हाला भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना हे मिळून एकत्र लढले. यासोबतच काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे एकमेकाच्या विरोधात लढले. यामध्ये सट्टा बाजार असो, एक्झिट पोल असो, ओपिनियन पोल असो, यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप म्हणून येत आहे. यासोबतच शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार. निश्चित अजित पवार यांची जी स्कोर रेट आहे हा खूप कमी होणार आहे. यावर चर्चा न करता महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार यावर आपण आज बोलणार आहोत. तर नंबर 1 ला आहे भाजप काय करणार. भाजप नंबर 1 चा सिनेरिओ असेल की भाजप शिंदे यांनाच कंटिन्यू करणार. का तर काँग्रेसला आणि शिवसेनेला जर रोखायचं असेल आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फटका ज्या पद्धतीनं लोकसभेत बसला त्या पद्धतीनं जर नको पाहिजे असेल तर शिंदे यांनाच ते कंटिन्यू करतील. या ठिकाणी मला तुम्हाला एक उदाहरण द्यावं वाटतंय. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली. पण काय झालं, ज्या वेळेस त्या ठिकाणी तत्कालीन केंद्रीय मंत्री हे डेलिगेशन ज्या वेळेस हायकमांडचं दिल्लीचं आलं होतं आणि यशवंतराव चव्हाण सभागृहात डिक्लेअर नाव होणार होतं, तर ऐन वेळेस 2004 ची गोष्ट आहे ही, ऐन वेळा विलासराव देशमुख यांचं नाव आलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्याच पद्धतीनं यावेळेस भाजप हा स्वतःचाच मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करणार. यासोबतच मी अजून एक तुम्हाला संदर्भ देणार आहे की जो संदर्भ तुम्हाला पुढे लक्षात येईल की ज्या वेळेस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि त्यावेळेसच्या प्रेमला काकी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री ह्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या आणि यांनी यादी घेऊन दिल्लीला ज्या वेळेस गेल्या होत्या त्यावेळेस श्रीवर्धन येथून E.R. अंतुले यांचं नाव होतं आणि ते नाव पाहून इंदिरा गांधी तत्काल म्हटल्या, आप राज्यसभा के सांसद है तो आपको MLA क्यों बनना है म्हणून नाव कट केल्या आणि E.R. अंतुले यांचं नाव त्यांनी कट केलं उमेदवारीमध्ये. याचं मागचं कारण काय तर राज्यसभेचा उमेदवार जर आमदारकीला थांबला तर तो भविष्याचा मुख्यमंत्री म्हणून असेल आणि त्यांना टार्गेट केलं जाऊ शकतं, त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणून चाणक्य बुद्धी वापरून इंदिरा गांधी यांनी त्यांचं नाव कट केलं आणि ज्या वेळेस मुख्यमंत्री करायचं होतं त्यावेळेस त्यांनी आपल्या विश्वासू मर्जीतला माणूस म्हणून त्यांनी E.R. अंतुले यांना केंद्रातून महाराष्ट्रात पाठवलं. आता याचाच मी संदर्भ तुम्हाला देत आहोत महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या आज कुणीच सांगू शकत नाही की स्पष्ट बहुमत या आघाडीला किंवा त्या आघाडीला मिळेल. सर्वजण संभ्रमात आहेत. येणारे बहुसंख्य माझ्या अंदाजाप्रमाणे 50 पेक्षा अधिक आमदार हे 5000च्या आतमध्ये लीड निवडून येतील. ज्यांची लीड 50,000, 40,000, 30,000 होती असे उमेदवार आता तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. कारण की ही निवडणूक
एक वेगळ्या लेवलनं लढली गेलेली आहे. असो, तो आपला विषय नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीमध्ये नंबर 1 एकनाथ शिंदे. जर 2004चा संदर्भ दिला तर त्यांचं नाव कट केलं जाऊ शकतं. त्यांचे फायदे काय, तर त्यांचं आणि भाजपचं यांचं ट्युनिंग चांगलं आहे, पण याला अजित पवार विरोध करणार. नंबर 2 केंद्रामध्ये मोदी शहा यांच्या मर्जीतले म्हणून त्यांना पाहिलं जात आहे, कारण की मोदी शहांना जे पाहिजे ते आज एकनाथ शिंदे करत आहेत. यासोबतच आपल्या सर्वांना वाटत असेल की भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी असताना देवेंद्र फडणवीस का नाही. त्यांची कुंडली पाहिली, त्यांचं अनालिसिस केलं. आजच्या कंडिशनला भाजप रिस्क घेऊ इच्छित नाही आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं टॅकल करायला लावून बॅक एंडला ठेवून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाहीत, हे माझं ठाम मत आहे. त्यांना भाजप मुख्यमंत्री करणार नाही. नंबर 2 यावेळा संघ ज्या पद्धतीनं पूर्ण इलेक्शन कॅम्पेन महाराष्ट्रातलं ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलंय, तर संघाच्या मर्जीतला माणूस, होय संघाच्या मर्जीतला माणूस यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार. याच्यामध्ये नंबर 1ला नाव येतं विनोद तावडे यांचं. आपण म्हणाल की नोटा प्रकरणामध्ये जे विरारमध्ये विवांता हॉटेलमध्ये जे काही घडलंय तो एक भाग आहे. मित्रांनो, मी खूप जिम्मेदारीनं बोलत आहे. विनोद तावडे डार्क हॉर्स या पद्धतीनं केंद्रातून महाराष्ट्रात त्यांचं नाव डायरेक्ट हायकमांड देऊ शकतं. याचे प्रमुख कारण सांगतो. पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस महाराष्ट्रात ते शिक्षण मंत्री होते, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे, तो तुम्ही पहा. ते अमित शहा यांच्या गाडीत बसत असताना गार्डनी त्यांना धक्के मारून बाहेर काढलं होतं. तुम्ही पाहिलात तो व्हिडिओ आता. यासोबतच आज जे केंद्राच्या कार्यकारिणीमधील एक ज्येष्ठ नेते आहेत, तुम्ही पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीची त्यांनी उमेदवारी यादी जाहीर केली होती. यासोबतच अमित शहा यांचे एकदम विश्वासू म्हणून त्यांना पाहिलं जात आहे आणि संघाचे पण ती तितकेच जवळचे आहेत. नंबर 3 धक्कातंत्र म्हणून महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि संघ हे पंकजा मुंडे यांना पण मुख्यमंत्री करू शकतं. या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्री करून यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून एक ओबीसीला आम्ही मुख्यमंत्री केलं हा मेसेज जाऊ शकतो. महिला मुख्यमंत्री केली म्हणून हा मेसेज जाऊ शकतो. यासोबतच आपण पाहिलं भाजपकडील संभाव्य नाव. आता आपण पाहत आहोत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस. तर काँग्रेस हे सिंगल लार्जेस्ट पार्टी, त्यांच्याकडनं ज्यावेळेस नंबर 1ला येईल त्यावेळेस ते दावा करणार की आमचा मुख्यमंत्री व्हावा. तर त्यांच्याकडनं कोण कोण नावं येऊ शकतात, तर त्यांच्याकडनं संभाव्य नावं जे आहेत ज्याच्यामध्ये नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत, एक हुशार आहेत, त्यांना कमांड आहे, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. यासोबतच काँग्रेसकडून संभाव्य नावामध्ये बाळासाहेब थोरात, एक सॉफ्ट माणूस. अशा पद्धतीनं नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांचं नाव काँग्रेस पुढे करू शकते. यासोबतच जर शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यापेक्षा जास्त जागा जर निवडल्या तर जयंत पाटील यांचं पण नाव पुढे येऊ शकतं. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जर एकमत नाही झालं तर पुन्हा उद्धव ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. आम्हाला वाटत नाही की त्यांच्या तब्येतीप्रमाणे त्यांच्या जागा ज्या येणार आहेत निवडून
त्या पद्धतीनं पाहिलं तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होईल. यासोबतच अशी जर परिस्थिती घडली मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की पहाटेचा शपथविधी झालता का, तर 26 तारखेपर्यंत जर कुठल्याच पक्षानं सरकार स्थापन करू शकली नाही, अशी परिस्थिती जर आली तर अजित पवार सुद्धा हे तिकडं जाऊ शकतात. होय मित्रांनो, अजित पवार आपण पाहिलेलं आहे, निवडणुकीमध्ये कुणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रू नसतो. हे आपण मागील 6 महिन्यात सर्व अँगलनं आपण पाहिलेलं आहे. अजित पवार तिकडे गेल्यानंतर काय होणार, तर राष्ट्रवादीचं जे संख्याबळ आहे हे जास्त होईल आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्री बनू शकतात. यासोबतच ही पण शक्यता वर्तवली जात आहे, किंबहुना हे बोलणं सुद्धा अतिशयोक्ती होईल की तशा परिस्थितीमध्ये शरद पवार साहेब सुद्धा भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. कारण की कुठल्याच पक्षाला मध्यावधी नकोय आणि राष्ट्रपती राजवट नकोय. मित्रांनो, हे आम्ही दोन्ही बाजू तुम्हाला मांडल्या आणि तुम्हाला सांगितलं. यासोबतच अपक्ष आणि मनसे हे तितकेच महत्वाचे राहणार आहेत, कारण की या पूर्ण निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्याही पक्षाचं घ्या, ते दावा जरी करत असले त्यांच्या आतमधून धाकधूक आहे. महाराष्ट्रामध्ये संभाव्य नावं आम्ही तुम्हाला कळवलेली आहेत. शिंदे कंटिन्यू होऊ शकतात. नंबर 2, केंद्रातून जर नाव आलं, ज्याला संघाची पण जर संमती असेल, त्याच्यामध्ये तावडेचं नाव आहे. नंबर 3, की महिला मुख्यमंत्री, ओबीसी चेहरा जर करायचं म्हटलं तर पंकजा यांचं नाव येऊ शकतं. आणि याच पद्धतीनं काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून जर पाहिलं तर बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचं नाव शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मराठवाडा नेता YouTube मध्ये आपलं धन्यवाद. नमस्कार.